आज मी वाटाणा भाजी वेगळ्या पद्धतीने बनवत आहे आणि ती झटपट तयार होते. आपल्याला भाजी बनवण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात. भाजी मी कुकरमध्ये बनवत आहे, त्यामुळे गॅसची सुद्धा बचत होते. त्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घेतला. भाजीचे वाटण तयार करण्यासाठी बेडगी मिरची 10 मिनिटे अगोदर कोमट पाण्यात भिजत घातली. लसूण घातला, आले घातले, कोथिंबीरच्या काड्या घातल्या, कोथिंबीर घातली, सुके खोबरे घातले. सर्व जिन्नस कुकरच्या भांड्यात घातले, मिक्सरला ग्राइंड केले. गरम कुकरमध्ये तेल घातले. तेल गरम झाले की त्यात जिरे घातले. जिरे तडतडले की त्यात तेजपत्ता आणि दालचिनी घातली. कट केलेला कांदा घातला. कांदा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेतला. कट केलेला टोमॅटो घातला. तयार केलेले वाटण घातले. 1 चमचा तिखट घातले. हाफ चमचा गरम मसाला घातला. हाफ चमचा हळद घातली. चवीनुसार मीठ घातले. घातलेले मसाले तेलामध्ये परतून घेतले. मसाल्यामध्ये थोडे पाणी घातले. मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाले परतून घेतले. मसाले परतून घेतल्यामुळे भाजीला टेस्ट येते. 1 वाटी वाटाणा कुकरमध्ये घातला. वाटाणा मसाल्यामध्ये परतून घेतला. आवश्यकतेनुसार पाणी घातले. रस्सा भाजी किंवा सुकी भाजी बनवता येते. भाजीला उकळी आली. कुकरला झाकण लावले. गॅसची फ्लेम स्लो ठेवली. कुकरला 1 शिट्टी दिली. कुकर थंड झाला की कुकरचे झाकण काढले. भाजी तयार झाली. कुकरमध्ये भाजी झटपट तयार होते. भाजी 15 मिनिटात तयार झाली.